नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र बोर्डासाठी 10वी साठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर थांबा, हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी। या व्हिडिओमध्ये आज आपण काय बघणार आहोत, तुमचा क्लास 10 चा कंप्लीट सिलेबस जो आहे महाराष्ट्र बोर्डासाठी सब्जेक्ट बाय सब्जेक्ट आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। हो, या व्हिडिओमध्ये सगळ्या विषयांचे सगळे टॉपिक्स आज मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देणार आहे। माझं नाव आहे कल्याणी आणि कल्याणी अकॅडमी वरती तुमचं स्वागत आहे। सुरू करूयात आपण। पहिल्यांदा तुम्ही तुमचे सब्जेक्ट्स माहित करून घ्या। विद्यार्थी मित्रांनो, काय होतं, बरेच मुलं सिलेबस माहित न करून घेता त्यांचा अभ्यास चालू करतात आणि पुढे जाऊन कन्फ्युजन क्रिएट करतात। हे तुमचं कन्फ्युजन टाळण्यासाठी आणि दुसरं असं, एकदा तुम्हाला सिलेबस माहित झालं की तुम्हाला एक अंदाज येतो की कुठल्या विषयाला मला जास्त वेळ दिला पाहिजे, कुठल्या विषयाचा मला जास्त अभ्यास केला पाहिजे, हे टॉपिक्स एकमेकांशी कनेक्टेड कसं आहे, मी माझं टाइम टेबल कसं प्लॅन केलं पाहिजे, हे तुम्हाला सगळी आयडिया येण्यासाठी आणि हे तुमचं अंडरस्टँडिंग अगदी मी तुमच्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सगळा सिलेबस समजून सांगणार आहे। पहिल्यांदा सुरुवात करूया तुमच्या विषयांपासून। टोटल तुम्हाला सब्जेक्ट दिसताना दिसत असले 6, तरी याच्यात काय मजा आहे ते आज आपण बघूयात। पहिल्यांदा तुम्हाला 3 लँग्वेज सब्जेक्ट शिकवायचे आहेत। मराठी आहे, इंग्लिश आहे, काही मुलांना हिंदी आहे तर काही जणांना संस्कृत आहेत। हे तुमचे 3 लँग्वेज झाले आणि मेन सब्जेक्ट मध्ये येतात आपल्याला सायन्स, मॅथ्स आणि सोशल सायन्स। पण सायन्स मध्ये आपल्याला 2 बुक्स अभ्यास करायचे आहेत। सायन्सचे पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 सब्जेक्ट आहेत। 2 वेगवेगळे पेपर्स असतात 40-40 मार्कांचे। सायन्स 1 आहे, सायन्स 2 आहे। तसंच मॅथ्स मध्ये सुद्धा आपल्याला मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2, मॅथ्स 1 ला आपण म्हणतो अल्जेब्रा आणि मॅथ्स 2 ला म्हणतो आपण जॉमेट्री। आणि सोशल सायन्स मध्ये आपल्याला 3 बुक्स अभ्यास करायचे आहेत। पेपर जरी 2 असले तरी हिस्ट्री आहे, पॉलिटिकल सायन्स आहे आणि जिओग्राफी आहे। तर हे झाले तुमचे ओव्हरऑल सब्जेक्ट्स जे तुम्हाला अभ्यास करायचे आहेत या वर्षी 10वी मध्ये। आता आपण काय बघणार आहोत, आपण चॅप्टर वाईज, सब्जेक्ट वाईज सगळे चॅप्टर्स आपण याच्यामध्ये बघणार आहोत। मी फक्त याच्यात इंग्लिश आणि हिंदी कव्हर केलेलं नाही, कारण त्याच्यामध्ये सगळे तुमच्या टॉपिकची नावं आहेत। तर सुरू करूयात मराठीपासून। मराठीचा जो सिलेबस आहे तो तुमचा 4 भागांमध्ये त्यांनी डिव्हाइड केलेला आहे। भाग 1, भाग 2, भाग 3 आणि भाग 4। तर भाग 1 मध्ये आपल्याला प्रत्येक भागांमध्ये आपल्याला स्थूल वाचन आहे, प्रत्येक भागामध्ये आपल्याला कविता आहेत आणि प्रत्येक भागामध्ये आपल्याला धडे सुद्धा आहेत। तर हा जो पहिला भाग आहे त्याच्यामध्ये 5 सब चॅप्टर्स येतात। याच्यामध्ये आपल्याला एक कविता आहे, प्रार्थना आहे, गुरु ठाकूरांची तू बुद्धी दे, आणि संतवाणीमध्ये यावर्षी आपण 2 संतांचा अभ्यास करतो आहे, संत नामदेव आणि संत एकनाथ। संत नामदेवांचा आपल्याला अंकिला मी दास तुझा आणि संत एकनाथांच्या योगी सर्व काळ सुखदाता या अभंगांचा आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे। त्यानंतर राग जाधवांचा शाल हा धडा आहे आपल्याला। पु ल देशपांडेंचा उपास आहे आणि स्थूल वाचनामध्ये डॉक्टर अनिल काकोडकरांचा मोठे होत असलेल्या मुलांनो याबद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे। हे बघा, मी तुम्हाला इथं नावांसह मेन्शन करत आहे, नावांसह टॉपिक सांगत आहे। हे तुम्ही जेव्हा नावांसह टॉपिकचं वाचन करता, पुन्हा पुन्हा ज्यावेळी तुमच्या कानावरती पडतं, हे तुम्हाला संदर्भाचं स्पष्टीकरणासाठी कामाला येतं। हा झाला आपला भाग पहिला। भाग 2 मध्ये मराठीसाठी आपल्याला कविता आहे नारायण सुर्वेंची 2 दिवस, बरोबर। त्यानंतर जयश्री रुईकरांचा आहे चुडीवाला, डॉक्टर प्रदीप आवटेंचं आपल्याला फ्रूट प्रिंट्स बद्दल वाचायचं आहे आणि डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचा आपल्याला ऊर्जा शक्तीचा जागर हा धडा वाचायचा आहे, शिकायचा आहे। आणि स्थूल वाचनामध्ये भाग 2 मध्ये आहेत गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचा जाता असताला। हा झाला तुमचा भाग 2, ज्याच्यामध्ये आपल्याला 5 चॅप्टर्स, ज्याच्यामध्ये कविता एक आहे आणि एक स्थूल वाचन आहे, याचा अभ्यास करायचा आहे। त्यानंतर मराठीमध्ये भाग 3 मध्ये पहिली कविता आपण शिकतो आहे इंदिरा संतांची औक्षण, खूप सुंदर कविता आहे। यानंतर आपल्याला रंगसाहित्याचे हा एक धडा शिकायचा आहे। अतुल धामणकरांची जंगल डायरी बघायची आहे।
अंजली कुलकर्णींची एक कविता आहे, रंग मजेचे रंग उद्याचे. आणि स्थूल वाचनामध्ये आपण वसंत शिरवाडकरांचं जगणं कॅक्टसचं हा चॅप्टर बघणार आहोत. त्यानंतर शेवटचा आहे भाग 4, ज्याच्यामध्ये आपण परत 2 कविता शिकणार आहोत. पहिली कविता आहे जॉर्ज लोपिसची हिरवगार झाडासारखं. त्यानंतर चंदू बोर्डेंचं आहे बीज पेरले गेले. सुहास बाटकेंचं आहे खरा नागरिक. आणि किशोर पाठकांची एक सुंदर कविता आपण शिकणार आहोत, स्वप्न करू साकार. आणि याच्यामध्येच आपल्याला व्युत्पत्ती कोश हा स्थूल वाचन आहे आणि याच्यातच उपयोजित लेखनाबद्दल सुद्धा आपल्याला शिकायचं आहे, जो तुमच्या मराठीच्या पेपरचा अविभाज्य भाग आहे, ज्याला जास्त मार्क्स सुद्धा आहे, वेटेज सुद्धा जास्त आहे. तर असं ओव्हरऑल टोटल 20 टॉपिक्स, स्थूल वाचनासह 20 टॉपिक्स आहेत, चॅप्टर्स आहेत, कविता आहेत तुमच्या मराठीमध्ये. ठीक आहे, हा झाला आपला मराठीचा सिलेबस. आता आपण बघूयात सोशल सायन्स. सोशल सायन्स मध्ये आपल्याला 3 पुस्तक आहेत. एक आहे हिस्ट्री, दुसरं आहे पॉलिटिकल सायन्स आणि तिसरं आहे जॉग्राफी. तर याच्यातल्या हिस्ट्रीचा सिलेबस पहिल्यांदा आपण बघूयात. याच्यामध्ये आपल्याला 9 टॉपिक्स शिकायचे आहेत. पहिला आहे हिस्टोरियोग्राफी विथ रिस्पेक्ट टू डेव्हलपमेंट इन द वेस्ट आणि सेकंड चॅप्टर मध्ये विथ रिस्पेक्ट टू इंडियन ट्रॅडिशन. हिस्टोरियोग्राफी आपण 2 पद्धतीने शिकतो, एक आहे डेव्हलपमेंट इन द वेस्ट आणि इंडियन ट्रॅडिशन. त्यानंतर तिसरा टॉपिक आहे आपल्याला अप्लाइड हिस्ट्री आणि चौथा आहे हिस्ट्री ऑफ द इंडियन आर्ट्स. बरोबर. त्यानंतर हिस्ट्रीचा आपण मास मीडिया, एंटरटेनमेंट, स्पोर्ट्स, टुरिझम, हेरिटेज मॅनेजमेंट या पद्धतीने अभ्यास करणार आहोत. 5वा टॉपिक आहे मास मीडिया अँड हिस्ट्री, नंतर आहे एंटरटेनमेंट अँड हिस्ट्री, स्पोर्ट्स आणि हिस्ट्री, टुरिझम आणि हिस्ट्री आणि लास्टला आहे आपल्याला हेरिटेज मॅनेजमेंट. असे 9 टॉपिक्स आपल्याला शिकायचे आहेत 28 मार्कांसाठी. तुमचं सोशल सायन्स हा टोटल 80 मार्कांचा असतो, म्हणजे 100 मार्कातले 20 मार्क तुमचे ओरलचे झाले. 80 मार्काचा जो पेपर आहे त्यातले 40 मार्क हे तुमचे हिस्ट्रीसाठी आहेत आणि 40 मार्क्स तुमचे जॉग्राफीसाठी आहेत. तर त्यातले 40 मध्ये पण 12 मार्क तुमचे पॉलिटिकल सायन्सला आहेत आणि 28 मार्क तुमचे इतिहासासाठी आहेत. त्यातल्या हिस्ट्रीचे हे 9 टॉपिक्स आपल्याला 28 मार्क्ससाठी शिकायचे आहेत. त्यानंतर आहे आपल्याला पॉलिटिकल सायन्स, जो बऱ्याच मुलांना खूप अवघड वाटतो. बघा 5च चॅप्टर्स आहेत. एकदा तुम्ही कॉन्सेप्ट समजून घेतलात की एक्झॅक्टली काय आहे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं जर अनालिसिस केलं तर खूप सोपं आहे सोशल सायन्सला 100 पैकी 100 मार्क्स मिळवण्याचं. कल्याणी अकॅडमीवरती आपल्याला सोशल सायन्स खूप डिटेलमध्ये आणि व्यवस्थित शिकवला जाणार आहे, फ्री ऑफ कॉस्टमध्ये. याचे जे व्हिडिओ आहेत ते एकदम फ्रीमध्ये सगळ्यांसाठी अवेलेबल असणार आहेत. याच्या नोट सुद्धा, म्हणजे जे आदर्श उत्तर आहेत याच्या PDF सुद्धा तुम्हाला कल्याणी अकॅडमीवरती तुम्हाला अवेलेबल असणार आहेत. तर पॉलिटिकल सायन्समध्ये आपल्याला 5 टॉपिक्स आहेत. वर्किंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, इलेक्टरल प्रोसेस, पॉलिटिकल पार्टीज, सोशल अँड पॉलिटिकल मुवमेंट्स अँड चॅलेंजेस फेस्ड बाय द इंडियन डेमोक्रेसी. असे फक्त 5 टॉपिक्स आहेत आपल्याला पॉलिटिकल सायन्समध्ये. आणि जॉग्राफीमध्ये परत आपल्याला 9 टॉपिक्सचा अभ्यास करायचा आहे. सगळ्यात इझी आहे सोशल सायन्समध्ये. मला विचाराल तर सगळ्यात काय सोपं आहे तर ती आहे जॉग्राफी. आणि लक्षात ठेवा जॉग्राफी आपल्या इतिहासापेक्षा पण पुराणी आहे. बरोबर. तर याच्यामध्ये पहिला टॉपिक आहे फील्ड व्हिजिट, दुसरा आहे लोकेशन अँड एक्सटेंट, इंडियाचे एक्झॅक्टली लोकेशन काय आहेत, नॉर्थ साऊथचे जे सगळे एक्सटेंट आहेत ते आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर फिजिओग्राफी आणि ड्रेनेज आहे, ज्याच्यामध्ये आपण रिव्हर बद्दल माहिती घेणार आहोत. क्लायमेट हा टॉपिक आहे. नॅचरल व्हेजिटेशन आणि वाईल्ड लाईफ आहे. 6वा आहे पॉप्युलेशन. 7th आहे ह्युमन सेटलमेंट. देन वी हॅव टू स्टडी अबाउट इकॉनॉमी अँड ऑक्युपेशन. आणि लास्टचा टॉपिक आहे टुरिझम, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. असं ह्या टोटल तुमचा जॉग्राफी सुद्धा कव्हर झालेला आहे. सर टोटल सोशल सायन्सचा तुम्हाला 3 पार्ट्समध्ये 3 पुस्तकांमध्ये अभ्यास करायचा आहे. आता मेन सब्जेक्ट आपण बघूयात, जो बऱ्याच मुलांना अवघड वाटतो, सायन्स आणि मॅथ्स. यातल्या सायन्समध्ये आपल्याला परत सायन्सचे 2 पार्ट्स आहेत, सायन्स 1 आणि सायन्स 2.
सायन्स 1 मध्ये आपल्याला काय आहे, जे तुमचं युजुअल फिजिक्स येतं, ग्रॅव्हिटेशन, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट, केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, देन वी हॅव हीट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, लेन्सेस, मेटलर्जी, कार्बन कंपाऊंड्स आणि स्पेस मिशन, असे टोटल 10 चॅप्टर्स आहेत. बऱ्याच मुलांना हा सायन्स 1 जास्त अवघड जातो. दिसायला टॉपिक जरी अवघड असले, तुम्ही एकदा कॉन्सेप्ट याच्या समजून घेतलात की तुम्हाला सायन्स सुद्धा खूप इझी जाणार आहे. हे सगळे टॉपिक्स आहेत तुम्हाला 40 मार्क्ससाठी अभ्यासायचे आहेत. हे बघा, इथं जर तुम्ही एकदा लाईटची कॉन्सेप्ट समजलात, मग रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन तुम्हाला कळतं लगेच. रिफ्लेक्शन म्हणजे काय, रिफ्रॅक्शन म्हणजे काय, आणि आपण हे सगळं डिटेलमध्ये कल्याणी अकॅडमीवरती करणार आहोत. त्यानंतर आहे आपल्याला सायन्स 2, खूप जनरल टॉपिक्स आहेत. हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन आहे, लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये आपण शिकतो आहे. देन वी हॅव एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट सुद्धा आहे यावर्षी. त्यानंतर टुवर्ड्स ग्रीन एनर्जी, ॲनिमल क्लासिफिकेशन सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे. देन वी हॅव टू टॉक अबाउट इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी, सेल बायोलॉजी डिफिकल्ट वाटणारा टॉपिक, बायोटेक्नॉलॉजी, सोशल हेल्थ आणि डिझास्टर मॅनेजमेंट, असे 10 टॉपिक्स आहेत तुमच्या सायन्स 2 मध्ये. याचा जर तुम्ही वेटेज बघितला तर याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की कुठल्या टॉपिकला जास्त वेळ द्यायचा आहे आणि कुठल्या टॉपिकला थोडा कमी वेळ दिला तरी चालेल. त्यानंतर सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट तुमचं मॅथ्स. मॅथ्स सुद्धा आपण 2 पार्ट्स मध्ये शिकतो आहे, मॅथ्स 1, मॅथ्स 2. मॅथ्स 1 ला म्हणतो आपण अल्जेब्रा, आणि सगळ्यात कमी सिलेबस आहे तो आपल्या अल्जेब्राचा आहे, ज्याच्यामध्ये फक्त आपल्याला 6 टॉपिक शिकायचे आहेत या 1 वर्षात. एका महिन्याला 1 जरी केला तरी तुमचा आरामात मॅथ्सला तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क्स मिळू शकतात. पहिला आहे तुम्हाला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, क्वाड्रॅटिक इक्वेशन, अरिथमेटिक प्रोग्रेशन, फायनान्शियल प्लॅनिंग, प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक्स. येस, टॉपिक्स थोडेसे अवघड आहेत, पण पुन्हा तेच आहे, तुम्ही एकदा का कॉन्सेप्ट समजून घेतलात ना, सगळे टॉपिक्स तुम्हाला यू वाटतील आणि तुम्हाला आरामात आउट ऑफ आउट मार्क्स मिळतील. करेक्ट. माझं जर तुम्ही मार्क लिस्ट बघितला तर मॅथ्स, सायन्स, सोशल सायन्स आणि संस्कृत 96 फिक्स मार्क्स आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला असाच अभ्यास करायचा आहे आणि हे आपण सगळं गायडन्स कल्याणी अकॅडमीवरती आपण देणार आहोत. त्यानंतर आहे जॉमेट्री. जॉमेट्रीमध्ये आपल्याला 7 टॉपिक्स आहेत. सिमिलॅरिटी, पायथागोरस थेरम, सर्कल, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन, कोऑर्डिनेट जॉमेट्री, ट्रिग्नोमेट्री आणि मेन्सुरेशन. यातला ट्रिग्नोमेट्री हा थोडासा अवघड आहे, तसंच सर्कल सुद्धा अवघड आहे. खूप सारे थेरम्स तुम्हाला अभ्यासायचे आहेत, पण पुन्हा तेच आहे, एकदा कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग तुम्ही समजून घ्या, कॉन्सेप्ट समजून घ्या आणि त्यानंतर अभ्यासाला सुरुवात करा. तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायला कोणीही अडवू शकणार नाही. मग या जर्नीमध्ये तुम्हाला कल्याणी अकॅडमी कसं मदत करणार आहे हे बघा. एक तर यूट्यूबवरती आपल्याला फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुमचे सगळे व्हिडिओज अवेलेबल असणार आहेत, सोशल सायन्स, मॅथ्स आणि सायन्ससाठी. करेक्ट. त्यानंतर तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे, मी माझं प्लॅनिंग कसं करू, माझं विकनेस काय आहे, आपण एक डायग्नोस्टिक टेस्ट घेतो आणि याच्यानुसार तुम्हाला सांगतो की कुठल्या विषयाला तुम्ही जास्त लक्ष दिलं पाहिजे, काय अजून व्यवस्थित केलं पाहिजे. हे सगळं आपण इथं कल्याणी अकॅडमीवरती गायडन्स करत असतो. तुम्हालाही हा एक गायडन्स हवा असेल तर या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअपवरती मेसेज करा किंवा तुम्ही कॉल करू शकता. आणि हे बघा, ह्या जर्नीमध्ये आपण सगळेजण एकत्र आहोत, बरोबर. शेवटपर्यंत कल्याणी टीचर तुमच्या सोबत असणार आहे. त्यामुळे कधीही काही वाटलं तरी या नंबरवरती तुम्ही आरामात कॉल करा तुमच्या 10वीच्या शंकांसाठी. आणि अशाच व्हिडिओसाठी कल्याणी अकॅडमीला सबस्क्राईब करूयात. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.